नमस्कार, मी ऋषिकेश शेलार आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। सध्या आपण ग्राउंड रिपोर्ट पाहतोय आणि आपण आलेलो आहोत लोणी काळभोर या ठिकाणी। सध्या विष्णुभाऊ कसबे हे सध्या नागपूरमध्ये पायीवारी करत आहेत, पुणे ते नागपूर, आणि त्यासाठीच त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सध्या दिगंबर भाऊ जोगदंड या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। त्यांच्या मातंग समाजाच्या विविध या ठिकाणी मागण्या आहेत आणि त्या मागण्या नेमक्या काय आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात। खरं तर तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, तरी देखील तुमच्या नेमक्या काय मागण्या आहेत या ठिकाणी? खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आम्हाला आरक्षण दिलेलंच आहे, कारण का आम्ही त्यांचे अनुयायी आहोत। खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की जो काय अबकडचा जो प्रश्न चालू आहे 13% वर्गीकरणाचा, आपण बघताय की पुणे ते नागपूर जो विष्णुभाऊ कसबे जे पायी यात्रा चालत चाललेले आहेत, आजचा 27वा दिवस असून आपण बघताय की 27 दिवस झाले त्या ठिकाणी पुणे ते नागपूरच्या दिशेने चालत जात असताना त्या ठिकाणी आतापर्यंत सत्तेमधले कोणचे आमदार गेले नाहीत, खासदार गेले नाहीत, कोणचे मंत्री गेले नाहीत त्यांना भेटायला। खऱ्या अर्थाने हे दुःख वाटतं आहे आम्हाला। आज राज्यामध्ये सर्वात जास्त मातंग समाज असताना त्या ठिकाणी एक आमदार, 2 आमदार, 50 आमदार त्या ठिकाणी मातंग समाजाचे जर जीवावर निवडून येत असतील तर मातंग समाजाचे प्रश्न त्यांना विधानसभेत मांडायला काय प्रॉब्लेम आहे, हाच माझा मुद्दा आहे। आणि आपण बघताय की विष्णुभाऊ एक मिनटं तुम्हाला या ठिकाणी थोडं मी थांबवतो। आतामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मध्ये मुद्दा उपस्थित केला होता की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक पण बांधायचं आणि त्यांना भारतरत्न पण देण्यात यावं असं देवेंद्र फडणवीस म्हटले होते, आणि तुम्ही म्हणताय की मुद्दा उपस्थित करत नाही। अहो, आत्तापर्यंत तुम्ही बघताय की आत्तापर्यंत फक्त मातंग समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला या सत्ताधाऱ्यांनी, मग ते कोणचेही असू, राष्ट्रवादी असू, BJP असू, शिवसेना असू, काँग्रेस असू। इथं फक्त मातंग समाजाला आश्वासन द्यायचं आणि मातंग समाजाला शांत बसवायचं, हाच प्रकार चालू आहे। आद्य क्रांतिपिता लवजी वस्ताद साळवेंचं स्मारक आत्तापर्यंत का केलं नाही यांनी? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही या सरकारने? अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ का चालू केलं नाही या सरकारने? मातंग समाजाला स्वातंत्र्य अबकड आरक्षण का दिलं नाही या सरकारने? ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत, ह्या मागण्यावर सरकार फक्त दुर्लक्ष करतं आहे। आज तुम्ही बघताय की हवेली तालुक्यामधून सकल मातंग समाजाच्या वतीने आदरणीय मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबेंना आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। मग पाठिंबा दिला असताना त्या ठिकाणी साधं इथं कोणचं शासकीय प्रशासकीय इथलं मला वाटतं इथलं कोण एखादा खऱ्या अर्थाने इथला अधिकारी या ठिकाणी येत नाही, कोणत्या पद्धतीने भेटत नाही, कोणाला साधं बोलत नाही आहे। आज तुम्ही बघताय की आज दुसरा तिसरा दिवस जरी चालू होत असेल, आज मला या ठिकाणी शुगरचा प्रॉब्लेम असताना सकल मातंग समाजाचे इथं आज सर्व गावातला मातंग समाज या ठिकाणी बसला आहे। हिंगणगाव असन, उरुळी कांचन असन, स्वार्थापवाडी असन, उरुळी कांचन असन, त्यानंतर येवत असन, त्यानंतर मला वाटतं कोलवडे असन, ह्या विभागातल्या जर मातंग समाज या ठिकाणी पाठिंबा देतोय, आज सर्व या ठिकाणी सर्वजण बसतात। मला सांगा, या ठिकाणी अधिकारी येऊन आमच्या मागण्या का पूर्ण करत नाही आहे? कलेक्टर साहेब असेल, तहसीलदार साहेब असेल, या ठिकाणी त्यांना वेळ नाही आहे का? म्हणजे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करते असं तुम्हाला म्हणायचंय? 100% खऱ्या अर्थानं मी या प्रशासनाचा सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो। का निषेध करतो की अद्यापर्यंत 27 दिवस झालं तुम्ही चालत चाललेल्या विष्णुभाऊ कसबेंना साधी गाठ भेट दिली नाही। विधानसभेमध्ये अधिवेशन 7 तारखेला त्या ठिकाणी चालू होतं आहे, 7 तारखेला अधिवेशन चालू होत असताना त्या ठिकाणी मातंग समाजाचे मुद्दे त्या ठिकाणी लक्षवेधी केले जात नाहीत। कोणत्या प्रकारचं हे राजकारण चालू आहे? मातंग समाज फक्त तुम्हाला राजकीय पोटासाठी दिसतो का? मातंग समाजावर तुम्ही निवडून येत आहे। आज तुम्ही जर विचार केला तर राज्यामधला अनेक मातंग समाज आहे, आज तुम्ही आमच्या अनेक लोकसंख्या आहेत, आम्ही जर त्या ठिकाणी मतदान तुम्हाला करत असन तर मातंग समाज तुम्हाला सगळ्या पद्धतीने सहकार्य करतो त्या ठिकाणी, हे तुम्ही घोषित करा। आज तुम्हाला तिथं त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये तुम्हाला मातंग समाजाचे मुद्दे मांडायला वेळ नाही आहे का? अनेक वर्षापासून आम्ही वरडतोय आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा। आमचे संजय भाऊ ताकतोडे उस्मानाबाद जिल्ह्यातले आरक्षणासाठी त्यांनी स्वतःचा प्राण दिलेला आहे, जलसमाधी घेतलेली आहे। आम्ही त्या ठिकाणी आम्ही एकत्र आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत। खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो संजय भाऊ ताकतोडेंचा, त्यांनी आज आरक्षणासाठी त्या ठिकाणी जलसमाधी घेतली। एवढं सगळं होत असताना ह्या सरकारला कोणत्याही पद्धतीने जाग येत नाही आहे। माझं खऱ्या अर्थाने मी आज
सकल हवेली तालुका मातंग समाजाच्या वतीने मी स्वतः दिगंबर जोगदंड बेमुद्दत उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे. आज तुम्ही बघता की या ठिकाणी कोणतीही यंत्रणा आली नाही, माझं निवेदन घेतलं नाही. जोपर्यंत या ठिकाणी आमचं निवेदन घेत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी पाण्याचा थेंबही घेणार नाही, हा मी निश्चय केलेला आहे. कारण का मी लहुजी वस्ताद साळवेंचा अनुयायी आहे, अण्णाभाऊ साठेंचा विचारधारेचा कार्यकर्ता आहे, बाबासाहेबांच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे, छत्रपती शिवरायांचे माझ्यावर विचारांचे माझ्याकडे संस्कार आहेत, छत्रपती शिवरायांचे माझ्याकडे मी त्यांच्या विचारधारेचा एक कार्यकर्ता आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे. आम्हाला कळतं की शंड बसल्यानंतर बंड कसा करावा हे मातंग समाजाला माहिती आहे. आता आम्ही शंड बसणार नाही, आम्ही बंड करू. कारण आम्ही या ठिकाणी आता सर्वजण पिसाळलेलो आहोत. जोपर्यंत या ठिकाणी आमदार कोणचे खासदार कोणचे या ठिकाणी बंड पुकारत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचा शंड म्हणून या ठिकाणी निषेध करू. या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. सर, अजून काय विविध मागण्या आहेत? आता आम्हाला असं कळलं की मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं, ही तुमची मागणी आहे. ओके, तरी मागणी कशामुळे नेमकी? म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावं, ही तुमची मागणी आहे. मागणी आमची ती का आहे की ज्यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास सातो समुद्राच्या पलीकडे निघून पोचावला, ज्यांनी अनेक कादंबऱ्या काढल्या, अनेक पुस्तकं लिहिले, अनेक नाट्य लिहिले, मग अशा थोर पुरुषांचं का नको नाव द्यायला विद्यालयामध्ये? देणं गरजेचं आहे. आमच्या अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा शिकून अनेक मोठी क्रांती केलेली आहे. आम्हाला अभिमान आहे मातंग समाजाला. त्यांचं नाव तिथं नाही, त्यांचं नाव प्रत्येक शाळांवर, प्रत्येक विमानतळावर, प्रत्येक ब्रिजवर, प्रत्येक पुलांवर, प्रत्येक दवाखान्यावर त्यांचं नाव द्या, हीच आमची मागणी आहे. खरं तर जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव या उक्तीप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं समाजकार्य हे खरंच नेहमी महान आहे आणि त्यांच्या समाजाला या ठिकाणी हे शासन प्रशासन न्याय देईल की नाही हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि त्या आरक्षणाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधव देखील या ठिकाणी लोणी काळभोर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, तुमचा कशा पद्धतीनं या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? कारण त्यांना SC ST या प्रवर्गामधून त्यांना आधीच आरक्षण दिलेलं आहे. नक्कीच गेले 27 दिवस झाले विष्णूभाऊ कसबे हे मातंग समाजाच्या मागण्या घेऊन आज पुणे ते नागपूर या ठिकाणी या समाजाची व्यथा मांडण्यासाठी चाललेले आहेत आणि त्यांनाच पाठिंबा देण्यासाठी त्या सकल हवेली तालुक्याच्या वतीने आमचा सहकारी मित्र आणि मातंग समाजाचा युवा सहकारी दिगंबर भाऊ जोगदंड या ठिकाणी कालपासनं आमरण उपोषणासाठी बसलेला आहेत. मी सकल मराठा समाजाच्या वतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोणी काळभोर हवेली तालुक्याच्या वतीने त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. अरे खऱ्या अर्थानं 12 बोलू ते 18 पगड जाती समाजातील अत्यंत शांत संयमी असा या मातंग समाजाला आज या ठिकाणी रस्त्यावर यायला लागतं, ही खऱ्या अर्थानं मोठी शोकांतिका आहे. यांच्या भावना घेऊन आज दिगंबर भाऊ जोगदंड काल या ठिकाणी आलेले आहेत. दिगंबर भाऊ जोगदंड यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर या मातंग समाजासाठी हा तरुण सातत्याने आज लढत आहे. फक्त मातंग समाजच नाही, प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्यांच्याजवळ गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्यातला हा माणूस या ठिकाणी आल्यानंतर त्यांची ती काम करण्याची युक्ती आहे. खऱ्या अर्थानं आमदार खासदार किंवा मोठे मंत्री झाले की कुठलंही काम असल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन म्हणतात त्या ठिकाणी मला फोन लावा. पण खऱ्या अर्थाने या दिगंबर भाऊने असं कार्य या भागात केलेलं आहे की कुठल्या शाळेत असो किंवा दवाखान्यात असो दिगंबर भाऊंचं त्या ठिकाणी नाव घेतल्यानंतर त्यांना फोन करायची गरज लागत नाही, त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीचं काम केलं जायचं. असा हा युवक या ठिकाणी सर्व समाजाचं काम करत असताना या ठिकाणी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जर उपोषणाला बसला असेल तर सर्व समाजाचा या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे. मी मराठा समाजाच्या वतीने यांना कालपासनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. खऱ्या अर्थानं दिगंबर भाऊंच्या डोक्यामध्ये कायम अण्णाभाऊ साठे यांच्या रक्तातला हाडामासातला हा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा माणसाच्या डोक्यात कायम विचार असतो आणि छत्रपती शिवरायांच्या रक्तात भिनलेला हा विचाराने माणूस या ठिकाणी हा कार्य करत असताना यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आणि सरकारला या माध्यमातून विनंती करतो की मातंग समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर या पुढच्या काळात मान्य नाही झाला तर मातंग समाजाच्या खांद्याला खांदा लावून हा मराठा समाज त्यांना मोठ्या अर्थाने
पाठिंबा देऊन मातंग समाजाबरोबर रस्त्यावर उतरायलाही मागं थांबणार नाही. या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावरती उभी नसून ती कष्टकरी, श्रमकरी आणि सेवेकऱ्यांच्या तळहातावरती उभी आहे, असा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांनी रुजवला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि त्यांच्या समाजाला या ठिकाणी उपोषण करावं लागतं आहे, आंदोलन करावं लागतं आहे. आणि एवढंच असून त्यांच्या मागण्या देखील मान्य होत नाहीत. प्रशासन त्यांचं निवेदनही या ठिकाणी घेत नाही. प्रशासन पुढे त्यांना नेमकं न्याय देईल का नाही हा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतोय. मगाचपासून आपण मातंग आंदोलनाची धग या ठिकाणी बघतोय आणि अनेक नेत्यांच्या, समाजसेवकांच्या आपण या ठिकाणी बाईट्स पाहिलेले आहेत. आणि आपल्यासोबत आहेत शंकर तडाखे, लहुजी शक्ती सेनेचे ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी उपोषणस्थळी आलेले आहेत. मला सांगा, खरं तर आता जी काही मागणी आहे ती मागणी हे प्रशासन, हे एकनाथ शिंदे सरकार मान्य करेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? सर्वांना जय शिवराय, जय लहुजी, जय भीम. आज लोणी या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी आरक्षणासाठी महाराष्ट्रभर, राज्यभर आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन झालेलं आहे. त्यांनी 24 तारखेपर्यंत मुदतसुद्धा दिलेली आहे. पण गेल्या 75 वर्षापासून ज्या मातंग समाजाला स्वातंत्र्य सेनानी म्हणून ब्रिटिशांनी काळ्या यादीत नाव टाकून सन 1881 सालापासून दरोडेखोर गुन्हेगार जमात म्हणून ज्या जात जमातीचं नाव गुन्हेगार जमातीत समाविष्ट करून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी 3 वेळची हजेरी भोगायला लावली, त्या समाजानं फक्त हजेरी भोगण्यामध्येच संपूर्ण आयुष्य घालवलं. त्यांची शेती, त्यांची उद्योग व्यवसाय हे सगळे मोडीत निघाले. अगदी संसाराचा खेळखंडोबा करून घेतला या समाजानं. आणि ते फक्त छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा वारसा घेऊन. स्वराज्य म्हणजे हे सर्वसामान्य रयतेचं, प्रजेचं राज्य ज्या माझ्या छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं. मात्र ब्रिटिश आले, त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळूनसुद्धा 75 वर्ष झाली, तरीसुद्धा संविधानाने त्या स्वराज्याचा अपमान जर होत असेल तर तो अपमान सहन करणं म्हणजे या ठिकाणी, या मातीतल्या, या मातीत ज्यानं जगलेला आहे, जन्मलेला आहे, तो कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी मग मराठा समाज असेल, मातंग समाज आणि त्यांच्या अनुसूचित जाती जमातीतल्या 59 जात जमाती असतील की ज्यांना आरक्षण हे आजपर्यंत माहितीच नाही आणि आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत अद्यापपर्यंत राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, शासन असेल, प्रशासन असेल, राज्यकर्ते असतील, यांनी अजिबात कदापि कधी विचार केला नाही. आणि म्हणून आज तरुणांना जर स्वातंत्र्य मिळूनही उपोषण करावं लागत असेल तर या व्यवस्थेचा, येथे राज्यकर्ते असणाऱ्या राज्यकर्त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आरक्षणाची त्यांना आवश्यकता नाही आहे. ते 96 कुळी म्हणतात, त्यांना जात जमातीत आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी यायची अजिबात आवश्यकता नाही आहे. हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. कुठल्याच आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला आणि ज्यांनी सत्तेत सहभाग असणाऱ्याला त्याला आरक्षणाची अजिबात आवश्यकता नाही आहे. परंतु जो मराठा समाज आजही ऊसतोड कामगार म्हणून जर समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि ज्यांना पोटासाठी, भुकेसाठी रस्त्यावर तळतळ करावी लागत असेल, त्यांना आरक्षण मागितलं तर योग्य काय आहे की नाही हे तुम्ही ठरवावं.
मला सांगा, जाती धर्म बघून आपण आरक्षण दिलं पाहिजे का फक्त गरिबांनाच आरक्षण दिलं पाहिजे? जर आपण जाती धर्म बघून जर आपण आरक्षण दिलं तरी गरीब श्रीमंतेची जी दरी आहे तर ती अधिकच होईल. तर तुम्हाला काय वाटतं, जाती धर्म बघून आरक्षण दिलं पाहिजे का फक्त गरिबांनाच आरक्षण दिलं पाहिजे? छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कधी आरक्षणाची आवश्यकता कुणालाही पडलेली नाही आहे. कारण 18 पगड जातीचं राज्य मिळून निर्माण केलेलं प्रजेचं राज्य हे त्यावेळेला निर्माण केलं होतं शिवरायांनी. आणि ते स्वराज्य खऱ्या अर्थानं स्वराज्य आम्हाला या स्वातंत्र्यामध्ये प्रकट करायचं आहे आणि ती आमची, तुमची, माझी सर्वांची जबाबदारी. आणि जर 18 पगड जाती मिळून 3,500 अनुसूचित जाती, 6,742 जातींचा जर महाराष्ट्र असेल तर या महाराष्ट्रामध्ये 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्य कसं निर्माण केलं असेल, कसा एकोपा ठेवला असेल, याचं आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. पण ते आश्चर्य स्वातंत्र्य मिळूनसुद्धा जर आमच्या राज्यकर्त्यांना त्याचा बोध होत नसेल तर यांच्या तोंडामध्ये काय घालावं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. म्हणून राज्यकर्त्याने शहाणं व्हावं आणि याद राखा, आमचा निर्णय जो होईल, आम्हाला खोटं अजिबात आवडत नाही आणि खोटं आम्ही कदापि सहन करणार नाही. जे आश्वासन आज हे उपोषण सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलं, आज मातंग समाजाचा मनोज जरांगे पाटील म्हणून दिगंबर जोगदंड हा त्याच्या अवतारात रस्त्यावर उतरलेला आहे. आणि जर मातंग समाजाच्या मागणीचा जर अपमान केला राज्य सरकारने तर याचे परिणाम तुम्हाला नक्की भोगायला येतील, हे आज मी जाहीरपणे सांगतो. आणि मी आज या ठिकाणी विनंती करतो की राज्यकर्त्यांशी ज्याप्रमाणे माझ्याशी जी काही चर्चा झाली त्या चर्चेचं फळ योग्य ठरावं उद्याच्या 13 तारखेच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आदरणीय इन्स्पेक्टर देशमुख साहेब, आदरणीय गोरे साहेब आणि आदरणीय मातंग समाजाचे आमचे उद्योगपती संतोषभाऊ अवसरे सर, तसेच मराठा महासंघाचे सूर्यकांत काळभोर, या ठिकाणी संतोषभाऊ, राकेशभाऊ लोंढे, गणेशभाऊ, तसेच खुडेसाहेब, या ठिकाणी या पंचक्रोशीतून जमलेला समाज आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत आणि ते आंदोलन मागे घ्यावं. आज या मान्यवरांच्या हस्ते आदरणीय मातंग समाजाचा जरांगे पाटील, दिगंबर जोगदंड यांनी उपोषण सोडावं असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आणि सर्व राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो, मांगाचा नाद नाही बरा आणि मातीत घालेल पुरा. जर आम्हाला नाही तर कुणाला नाही, आणि मराठ्यांना पण पाहिजे आणि मांगाला पण पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या 59 जातीला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे. जय लवजी, जय शिवराय.